आणि फायनली शनिवारपासून आज म्हणजे चौथ्या दिवशी मी लडाखचं ऊन अनुभवतोय आता. 4 दिवस मी या दुसऱ्या मजल्यावर भिंतीमध्ये होतो आणि भारी वाटतं आता. रोया थांबला माझ्यासाठी ॲज युजल आणि आता खाऊन घेतो काहीतरी. लय भूक लागली मला. मजा आली इथं. लोक भारी आहेत. कनेक्ट झालो मस्त त्यांच्याशी. जाताना थोडंसं वाईट वाटत होतं. आणि ऑक्सिजन सिलेंडर त्याचं काय ते मिळतं तसलं काय नाही होय. त्यालाच लावायचं का डायरेक्ट तोंडाला तोंडाला? हा कैसे उलट आहे का? बरोबर बरं. हा असेल. हा बरोबर बरोबर. ठीक आहे नकोच. बरं घेऊन बघ थोडासा. घेऊन बघ ना. अरे त्याला काय तेव्हा 2 मिनटं. हां बघ बरं जरा मारून बघ. भारी वाटते का? दे बरं जरा मला. हा 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 आहे ना ऑक्सिजनच आहे ना. नाही तर मॉर्टिन बिटिन द्यायचा. बसलास बसलास. इकडे उजवीकडे जायचं ना आपल्याला. आपली जर्नी चालू झाली आहे. बोबडे वळायला लागले. गाडीवर बसल्या बसल्या खूप भारी वाटतंय. एवढं मात्र आहे. पण स्वतःला आता वाचवायचंय थंडीपासून वाऱ्यापासून. हे जास्त महत्वाचं आहे. आणि 4 दिवसानंतर गाडी पुन्हा हातात घेतली होती. मनामध्ये धाकधूक होतीच की पुन्हा काही त्रास होतोय का. कारण मी आता चाललो होतो द्रासला, जे आहे आपल्या जगातील सर्वात दुसरं थंड ठिकाण. द्रासलाच 1999 साली मोठी लढाई झाली होती आणि याच लढाईचं प्रतीक असलेलं मेमोरियलच बघायचं होतं. कारण 4 दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर कुठे ना कुठे खचलेल्या मनाला धीर देण्यासाठी आणि उत्साह आणण्यासाठी हे कारगिलचं विजय स्मारक उपयोगाला येणार होतं. कारगिलला जाताना शहरामध्ये असणाऱ्या छोट्या रस्त्यातून जाताना कुठे ना कुठे पुण्यात आल्यासारखा फील येतोच. बाजूलाच शोक नदीच्या काठाला चालू असलेलं BROचं काम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. लडाख हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे येथे केंद्र सरकार आहे. त्याचप्रमाणे हा भाग जोडून आहे पाकिस्तान आणि चीनला आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला भारतीय सैनिक दिसतात. त्यांच्या विविध पोस्ट किंवा बंकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. द्रासला जाताना आपल्याला आजूबाजूला आर्मीचे बरेचसे ट्रक आणि त्यांच्या पोस्टही पाहायला मिळतात. कारगिल विजय स्मारक, द्रास, लडाख. टायगर हिलच्या पायथ्याशी असणारं हे विजय स्मारक आपल्याला आठवण करून देतं 1999च्या पाकिस्तान विरुद्धच्या आपल्या लढाईचं. बघ ना कसली डेंजर आहे ती. 75x24 बॅक हॉवित्झर, 155 mm फील्ड हॉवित्झर, बोफोर्सगर म्हणतात तिला. आणि हिने 2.5 लाखापेक्षा गोळे डागलेले आहेत तेव्हा. त्याच्यामुळं आपला हा जो भाग आहे वरचा बघा, इकडं त्यांनी नावं पण दिलीत. ब्लॅक टूथ आहे, गन हिल आहे, हंप आणि टुलिंग हा जो भाग आहे तो. तर हे जे भाग घ्यायच्या टायमाला आहे ना आपल्या आर्मीला फार मदत झाली. कारण 80% नुकसान ह्यानेच केलं होतं. वीरभूमी या भागामध्ये देशासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्या सुमारे 527 जवानांचे इथं स्मारक आहे. असं सांगितलं की पाकिस्तानचे बघा आता जे आपलं वॉर झालं रिसेंट, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ते काय म्हणलं की आमची माणसं नाही. सेम त्यांनी 1999ची जी लढाई आहे 1999 त्यातही तसंच केलं. म्हणजे त्यांचा म्हणणं की हे आमचे लोक नाही. तर जेव्हा त्यांना त्याचे पुरावे सापडले तेव्हा त्यांनी मान्य केले.
त्यावेळेस हे युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी रवींद्र टंडन आणि माधुरी दीक्षितला मागितलं होतं. तेव्हा मग आपल्या जवानांनी सैन्य त्या 2 मोठ्या तोफांवर नाव त्याला पाठवलं. जे घाणेरडे वृत्तीचे लोक ही पाकिस्तानचे हे आपल्याला त्रास देण्याचा इतके प्रयत्न करतात आणि ह्यांच्यापासून वाचवण्याचं काम आपल्याला ह्या जवानांनी केलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः ते पत्र वाचून डोळे भरून येतात. वाईट वाटतं. अरे ह्या लोकांनी त्यांची जीवाची आपल्याला आजही ती सुरक्षित ठेवतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला प्राऊड तर वाटतंच, प्लस तुम्हाला कुठं ना कुठं ह्या गोष्टीची सुद्धा जाणीव होते की जे काय म्हणतात त्याला दुःख होतं की ह्या लोकांनी स्वतःचं जीवाचा सुद्धा विचार केला. कारगिलमधनं अजून एक सुप्रभात. आता आम्ही दोघंच आहोत कालपासून बघा आणि आता आम्ही निघालोय पुढं. कुठं आलोय? लेहला चाललोय. 220 किलोमीटर जवळपास इथनं. आणि या बाजूने आपण काल याला गेलो होतो बघा वॉर मेमोरियलला, द्रासच्या थोडंसं अलीकडं. आणि काल आम्ही इथं स्टे केलाय. या बाजूलाच पुढं जायचं आपल्याला इकडून खाली. निघूयात लेहकडे. इथनं जवळपास 222 किलोमीटर लेह आहे. तिकडे कारगिल सिटी आहे बघा सगळी. मी हॉस्पिटल दिसणार आहे माझं पुढे दिसतंय थोडं पुढे. जाताना लांबायुरू लागेल. त्याचप्रमाणे पत्थर साहेब गुरुद्वारा म्हणून आहे, तिथंही जायची माझी वैयक्तिक इच्छा आहे, कारण अजूनपर्यंत मी कधी गुरुद्वारात गेलेलो नाहीये. लांबायुरू आहे 63 आणि लेह आहे 186. 186 किलोमीटर अजून आपल्याला जायचंच आहे फिक्स. कारगिलपासून पुढे आल्यानंतर काही क्षणातच आपण येऊन पोहोचतो मुलबेग गावात. या मुलबेग गावाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं मैत्रेय बुद्धांची मूर्ती आहे. इथंच नाश्ता करताना ढाबेवाल्याने लावलेल्या गाण्यांच्या तालावरती रोह्याने मस्त ठेका धरला होता. कारगिलवरनं तुम्ही जेव्हा लेहला जात असाल ना, तेव्हा मुलबेग गावामध्ये हे महेंदर सिंग यांचा ढाबा आहे. आवर्जून या. लय भारी माणूस आहे, एकदम दर्दी माणूस आहे आणि गाणी वगैरे आपल्या फरमाईशवरच लावतात. लय भारी होगा तो डिस्ट्रिक्ट करगिल मुलबेग चंबा महेंद्र सिंग पंजाबी ढाबा. बस संपला विषय. 100% वेज. हा संपला विषय. काय नाही काय संपलाय छे. चला. तर इथं मुलबेग गावामध्ये पण एक छोटस बौद्ध स्टॅच्यू दिसतोय बघा आपल्याला इथं समोर. मॉनेस्ट्री ही, आणि इथं माग कदाचित मैत्रेय बुद्धांची प्रतिमा कोरलेली है दगडावरती. अरे भाई भाई, ये पीछे जो कार्व किया है ना, वो किसकी प्रतिमा है? स्टैचू किसका है? चंबा. क्या चंबा मतलब? गौतम बुद्ध. गौतम बुद्ध नेक्स्ट वाले मैत्रेय. ओके ओके, थँक्यू. मैत्रेय बुद्धांची प्रतिमा कोरलेली आहे माग. खूप सुंदर आहे. बौद्ध धर्माच्या महायान पंथाच्या मान्यतेप्रमाणे मैत्रेय बुद्ध म्हणजे भविष्यातील बुद्ध. एकीकडे याच मैत्रेय बुद्धांची मूर्ती फोडणारे अफगाणिस्तान आणि तिबेट ताब्यात आल्यानंतर दलाई लामांना आश्रय देणारा आपला भारत देश. खूप फरक आहे. इथून आपण पुढे येऊन पोचतो ते म्हणजे नमिकला या पासपाशी. नमिकला हा पास सुद्धा येथे एक महत्त्वाचा पास आहे. कारगिल आणि लेह यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पासपैकी एक. नमिकला पास झाल्यानंतरच थोड्या वेळात आपण येऊन पोचतो खांग्रल या ठिकाणी. येथे चेकपोस्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीची नोंद करावी लागते. आता आपण येऊन पोचतो फोटोला पास जवळ. पास म्हणजे आपल्याकडचे घाट. इथे या रस्त्यांना पास म्हटलं जातं. इथल्या रस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणल्यास तुम्हाला वळणावळणाचे सुंदर असे रोड दिसून येतात. यांचं दृश्य मनाला मोहून टाकणार असतं. प्रत्येक पासवर बऱ्यापैकी भारतीय सैनिक तैनात असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ड्रोन उडवण्यास बंदी असते. मात्र थोड्याशा वेळेचा फायदा घेऊन इथे मी ड्रोन उडवला आणि
फोटोला पासचं नयनरम्य दृश्य मी कॅमेऱ्यात कैद केलं. तिथून पुढं आम्ही गेलो लामायुरूला. समोर आपल्याला लामायुरू मॉनेस्ट्री दिसते बघा. पूर्ण अशी दगडावरतीच उभी केलेली घरं पण तशीच. लामायुरू प्रसिद्ध आहे इथल्या एका महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्यासाठी, आणि ते वैशिष्ट्य म्हणजे मूनलँड. चंद्राप्रमाणेच या भागामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी जमीन आढळते, आणि या जमिनीलाच मूनलँड असं आणि आपण ह्या मूनलँड मध्ये आता प्रवेश करतोय. बहुतेक आता आपलं वजन कमी होणार आहे, कारण ग्रॅव्हिटी 1/6 असणार आहे आपली. म्हणजे माझं वजन इथे फक्त 14 किलो असेल आहे ना. गाडी पडली पाहिजे राव, मग गाडीने टनाटन उड्या मारल्या पाहिजेत. खरं सांगायला गेलं तर नील आर्मस्ट्रॉंगला आहे ना वरच्या मूनलँड वरती जायला जेवढा त्रास व्हायचा नाही ना, त्यापेक्षा जास्त त्रास ह्या मूनलँड वरती जायला झाला असता. मूनलँड हे भाई चांगतो आपण आमच्या गावात. आता हे काय मंगळ, हे काय, हे चंद्र आणि हे मंगळ. बाबू शेजारी शेजारी. आर्मीचे सगळे ट्रक चाललेत बघा. ज्याप्रमाणे कांग्रेलला आपली चौकशी झाली होती, त्याचप्रमाणे खालसीला सुद्धा अशीच चौकशी केली जाते. आपले डॉक्युमेंट तपासले जातात, त्याशिवाय पुढे जाऊन देत नाही. कारण इथे येणारा व्यक्ती कुणीही असू शकतो, आणि याचीच काळजी घेऊन आम्ही आमचे सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवले. बघा 48 आहे अजून. काय रोड आहे कडक. आपण एकदम वरती येतो, एकाला साईडने सगळीकडून डोंगर आहेत असे. एकदम मस्त वाटते. वेगळंच माहोलच वेगळा आहे एकदम. इकडे कुठेतरी मॅग्नेटिक हिल बहुतेक, ते गाड्या उलट्या जातात चढ असून. नक्की एक्झॅक्ट कुठे माहित नाही, बघूयात आपण पुढे जाऊन. गाडीचा नंबर बघितला ना की लोक थांबून विचारतात. 2800 किलोमीटरचं आहे सर्किट. 2800 हो. चला जय महाराष्ट्र. स्वतःची गाडी आणण्यात तिथे मजा आहे. लोक विचार करतात आईच्या गावात पल्सर घेऊन आलाय हा, आणि आपली पल्सर साधी सुधी नाही, 10 वर्ष जुनी पल्सर आहे. तिला फक्त मलाच चालवता येतोय नीट, रोजच्या हातात असल्यामुळे. आता आपण आहोत निम्मू मध्ये, आणि निम्मू म्हणजे जर म्हणायला गेलं तर हा पूर्ण आर्मीचा बेस कॅम्पच आहे. आणि इथे लोकसंख्या तुरळक आहे, पण बऱ्यापैकी म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जे कॅम्प लागलेले आहेत ते सगळे आर्मीचे आहेत. डोगरा कॅनोनियर्स अशी वेगवेगळी नाव आहेत बघा त्याला. भारी आहे एकदम मस्त. निम्मू गाव पलीकडे बघा, समोर आर्मीचा कॅम्प आहे, आणि जे समोर झाडं वगैरे दिसतात आहेत ना तिकडे निम्मू गाव आहे महत्वाचं. तर समोर आपल्याला जो संगम दिसतोय, तर ही समोरची झंस्कार नदी आहे, झंस्कार व्हॅलीतनं येणारी. आणि ही जी आहे ती इंडस म्हणजे सिंधू नदी आहे. आता सिंधू नदीतच पाणी अडवण्याचं जो हे चालू आहे, ही पुढे जाऊन पूर्ण सिंधू नदी होते. म्हणजे झंस्कार आणि सिंधू एकत्र येतात, आणि पुढे हिला सिंधूच नाव येतं. तर ही नदी आहे, आणि मुळात हा रोड सुद्धा मग झंस्कार मध्ये जातो, पण याचं आता काम चालू आहे त्यामुळे तो अर्धवट अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे शक्यतो इकडे कोणी जात नाही.
तर हा संगम पॉईंट आहे. याची उंची नाही म्हटलं तरी 10,657 फूट आहे बघा. एवढ्या अल्टिट्यूडला हा पॉईंट आहे. इथे ह्या दोन नद्या एकत्र येतात. मॅग्नेटिक हिल आलेली आता 11,123. पण हिचा विषय काय कळा ना मला. लेह फक्त आता 25 किलोमीटर राहिले बघा. आणि व्ह्यू कसला आहे संध्याकाळचा. किती वाजले रे? काय क्वालिटी व्ह्यू आहे, एक नंबर. 4:30 वाजलेत बघा बरोबर. पत्तर साहब गुरुद्वारा आला बघा. जाऊयात, दर्शन घेऊयात. आयुष्यात पहिल्यांदा गुरुद्वारामध्ये जायचं आपल्याला. आयला इथला नियम बियम काय माहिती नाही बरं का. बघू. होते पुण्य रोड आहे बघा. लेहच्या अलीकडे 25 किलोमीटर हा गुरुद्वारा आहे. हो नाही. तुम्ही पुण्यावरून आले? पुण्यावरून. तर आता आम्ही पत्तर साहेब गुरुद्वाराच्या इथे आणि आपल्याला काही भाऊ भेटलेले आहेत. सगळे पुण्यावरनच आलेले आहेत. श्रीनगर थ्रू राईड करत आलेत आणि त्यांनी MH12 गाडी बघितल्या आम्हाला हात केला. ही सगळी मंडळी आहेत बघा. नमस्कार. नमस्ते. जय महाराष्ट्र. कसं वाटतंय इथं? कसं वाटतंय? एकदम भारी. पूर्ण थंडीचं वातावरण असल्यामुळे अजून मराठी लोक मराठी लोक भेटल्यावर मूड बनते अजून. हा, अजून मूड बनतो. कारगिलला सगळे काल मराठी म्हणजे आमच्या गावाकडचेच निघाले सगळे. हा का? तर भाऊ वगैरे होय. याचा भाऊ पण आर्मीमध्येच आहे. चला घेऊ दर्शन. आयुष्यात पहिल्यांदा गुरुद्वारात येऊन मस्त वाटलं. एकदम भारी आहे. आणि गुरु नानक हे सुद्धा त्यांचा जन्म हिंदू म्हणूनच झाला होता आणि त्यांनी नंतर याची स्थापना केली होती. तर हे पत्थर साफ गुरुद्वारा आहे बघा. हा खूप सुंदर आहे. तर गुरु गोविंद सिंग ना यांनी खूप भ्रमण केलं होतं धर्मासाठी. तर 1515 ते 1518च्या दरम्यान ते इथं आले होते ना. त्यावेळी या समोरच्या टेकडीवरती एक राक्षस राहायचा. तो लोकांना मारून खायचा आणि त्याचंच मतपरिवर्तन इथं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी त्यांच्यावर मोठे मोठे दगडी फेकली होती म्हणूनच त्याला पत्थर साप असं म्हटलं जातं. आणि हा गुरुद्वारा पहिल्यांदा दर्शन झालं. पहिल्यांदा आयुष्यात गुरुद्वारा पाहिला मी. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. नाही पण ड्रोन उडायचा होत नाही. नो ड्रोन झोन लिहिले सगळीकडे. बऱ्यापैकी नो ड्रोन झोन आहे. आणि समोर काय दिसतोय रे हिमालयाच्या गावात. ते माग कसलं आलंय ते. वा, बहुतेक ही लेह सिटी दिसते खाली. नाही, लांब आहे का? मॉनेस्ट्री बघ कसली आहे. हो 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 हो. आईच्या गावात कसला एरिया आहे रा. एनडीए शिवने. नाही एनडीए शिवने भाऊ. आता आपण खडकवासला बॅकवॉटर बोललाय. बाबू डायरेक्ट विमान आहेत गावात. हेच आहे का? हेच आहेत का? इथंच आज जायचंय का? नाही ना. Z2160 कसलं हेलिकॉप्टर. हो हे फायटर प्लेन आहे. हो हो, ते काल यंत्र ठेवलेली बघ ती
मशनी काल मशनी ठेवलेल्या त्या हॉल ऑफ फेम. वा वा क्या बात आहे. थांब इकडून येऊन बघूयात. लय वळून यायला लागेल काय. बहुतेक आतले बघ आतले. तुझ्या खालच्या लाईटींवर ओळखलं मी तुला. हो हा नाही ना घ्यायला लागणार जरा. हो घेतल्याशिवाय ओके ना होणार. मी घरी सांगून ठेवलंय एकदा घेतो म्हणून. नाही त्याला 190 द्यायला लावली. मला ते 7:30 लेझर शो आहे. लेझर शो आणि दोन्हीचे काढा. कुठं असतं आत. आणि आता काय असतं मग. आता फिरायला आतमध्ये वरला फिल्म काय. ओके ओके भारी ना बसलोय. क्या विषय नहीं ठीक है. वो पार्किंग में हमने रख दी है हमारी बैग. ये किन किन का है. अरे वो तो ये हमारा है इंडियन आर्मी. ये 14 कॉप्स का है. 14 कैमरा मत करना सर, इसी की वजह से. ओके 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 हाँ हाँ ठीक है. 14 कॉप्स. हे खरे तिबेटचे ईस्टर्न लडाखची लोक दिसतात. लेदर स्ट्रीप विथ ब्रास डिझाईन प्लेस अराउंड हेड ऑफ लिडिंग एनिमल. स्टाचक विप्स. विप्स म्हणजे चाबूक. हा गुरगुर नावाचं चहाचं हे येते यंत्र आहे. ह्याच्यात चहा ठेवायचं. लिक्विडच की बटर स्वीट सोडा टी मिल्क काही पण याच्यामध्ये ठेवायचे. ते मिक्स करण्यासाठीच आहे ते असं विविंग टूल म्हणजे आता बघायला ही सगळी भांडी दिसतात. ह्या बाजूला पण भांडी आहेत. हा लडाख टायर. कोण हा वॉरियर आहे का. दिसतोय. मला कांगवा पाहिजे. दे ना. केस लईच काढलीत माझी. केस लईच काढलेली. किती दिवस झाले कांगवा. हे बघ हे बघ हे बघ. लकी सिम्बल्स बघ हे इथं दिलेत. हे फ्लॅग वर असतात बघ. गोल्डन फिश आहे. वेस, लोटस, विक्ट्री बॅनर, पॅरासोल, एंडलेस नॉट, धर्मचक्र आणि कोंच म्हणजे पद्म म्हणजे सॉरी शंख. इथं हत्यारे बघ. इळा बघ इळा. स्नोग्रॉक. पेन होल्डर बघ. पेन बघ केवढा आहे. मोठ्या पेनाने लिहितात ते. बुलेट प्रूफ जॅकेट. हो हो तलवार, ढाल, धनुष्य. अयो हे कसलं आहे. परशु कसला आहे. शिंगडुंग. डोक्यात मारायचं दिसतंय ते. बकऱ्या उलट्या का बघतात ते. नाही तिकडं तोंड ह्यांनी केलंय ना अर्ध्यांनी इकडे तोंड केलंय. ते थंडी वाजू नये म्हणून. वेस्ट तिबेटियन डायनेस्टी, नामग्याल डायनेस्टी. ह्या काळामध्ये होत गेलेले जे राजे वगैरे आहेत या सगळ्यांचा इथं इतिहास दिलेला आहे. लाचेन बागन 1475 पासून दाखवलंय बघा. जवळपास 1974 पर्यंत हे सगळं त्यांची क्रॉनॉलॉजी पण हे सगळी दाखवलेली आहे. बरोबर. पहिल्या ह्याच्यात कुशन होते. त्याच्यानंतर बुद्धिझम 2nd सेंचुरीतले. 4थ्या शतकामध्ये चायनीज फायन आला होता बघ. फायन 4थ्या शतकात.
7व्या शतकाच्या सुरुवातीला लडाख आणि तिबेटचं युद्ध झालंय. 635 मध्ये झँगझुंग ॲक्नॉलेज तिबेटियन्स अवघड शब्द आहे, जाऊ दे मग ते. म्हणजे तिबेटचा आणि लडाखचं कंटिन्युअस वाद चालूच होते म्हणायचं. चायनाचा इन्फ्लुएन्स वगैरे आणि नंतर मग या सगळ्या सत्ता दिसतात. मग मुस्लिम इन्व्हेजन वगैरे दाखवले, बरंच काय काय. जोरावर सिंग बहुतेक आहे ना, ह्यांनी नंतर आहे ना वरती घुसून हे शीख लोकांनी हे कॅप्चर करायचा प्रयत्न केला. कारण की मॉनेस्ट्री पण आहे ना, की मॉनेस्ट्री पण त्यांनी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता तेव्हा. किस्तानी गन मशीन कारगिल युद्धाच्या वेळेस त्यांचा हस्तगत केलेलं आहे. बरंच काय काय वापरलंय त्यांनी. रॉकेट लॉन्चर, ही पण एक गन मशीन दिसते बघ. चायनीज वेपन इक्विपमेंट कॅप्चर बाय इंडियन आर्मी 1962च्या लढाईतलं आहे. इंडो चायना वॉरचं आहे. 1947चं दिसतंय. आणि हे सगळे वेगवेगळी चक्र प्रदान केलेले. हे महावीर चक्र भागात जेवढे आहेत ते इथं सुद्धा परमवीर हे सगळ्यात मोठं ना. ह्यांचे सगळ्यांचे हे पुतळे आहेत ना तिकडं. काल बघितलं नाही का, सगळ्या ह्यांचेच पुतळे आहेत कारगिल वॉर मेमोरियलला. हा ही स्टोरी काल सांगितली त्याने आम्हाला. मास्क भारी आहे मास्क. हे सगळं सियाचीनचे जे सैनिक आहेत ते कशा पद्धतीने त्यांचा पेहराव वापरतात तिथं हे सगळं. आणि पांढरं का तर कळू नये म्हणून, बर्फात कळू नये म्हणून पांढरेच कपडे असतात त्यांचे बऱ्यापैकी. तर हे सगळं त्यांचं टेंट. लंच टाइम ॲट द पोस्ट. स्कीइंग व्हेकल, स्नो स्कूटर. हो कशी चालवतात ती. हे रेग्युलर ट्रेकिंग मधलं दिसत आहे ना. हॅमर आहेत, झुमर आहे, ह्या नॉट आहेत. हा डिसेंडर ते हो, हा झुमर असतो. हा इंडियन झुमर आहे. हा पासो डबल म्हणतात त्याला. हा पुली, हा बिले ब्रेकर, ते कॅमलॉट म्हणतात. आत टाकायचं, ओढलं की ते टाईट होतं, त्यात लॉक होतं. हो तसंच चालायला लागतं. उतरतात खाली. हे ह्याचं चेंबर आहे ना, अल्टिट्यूड चेंबर. मला असलं पाहिजे होतं काल. हा चेंबर ना, त्याच्यातून 2 हात पाय बाहेर काढले तरी मला गाडी चालवता येईल. खूप बघण्यासारखं आहे. इतकं आहे की आपण विचारच करू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त वेळ इथं द्याल ना तेवढं भारी आहे. खूप भारी आहे खूप. हे सगळं सामान जे हेलिकॉप्टरने खाली फेकलं जातं ते कशा पद्धतीने ते टाकतात, तो लोड ते दाखवले बघा इथं. ते हेलिकॉप्टरचा पंख आहे. ऑपरेशन मेघदूत दिसतंय बघा तिथं. कधी गेलेलं? सियाचीनला. सियाचीन ग्लेशियरवर झालेलं हा. ऑपरेशन मेघदूत. भारी. येस सर. काय नावले राव. राजमा. सुप्रभात मित्रांनो. तर काल आपण आलो होतो लेहला. मोस्ट आपण ते लेहचा जो
वॉल ऑफ फेमचा शो आहे तो बघितला आणि आता सायला लॅपटॉपवर काय करतोय, परमिट काढतोय आता आपल्याला, कारण इथून पुढं सगळीकडे परमिट काढावं लागतं. इनर लाईन परमिट. इनर लाईन परमिट म्हणतात त्याला. काय रे, आय लव्ह यू. हां बरं. हां, तर हे डॉर्मेटरी म्हणतात त्याला. असं डबल बेड वगैरे असतं, हे काहीतरी पहिल्यांदाच राहतोय मी इथं. छान आहे, म्हणजे मस्त वाटलं इथं एकदम. एका ह्याच्यात 6 जण राहतात, तरी आद्याला काल गायब केलंय. काय आद्या, राहायचं होतं ना इथं. आपण काढले लेह मध्ये. आता आपण निघतोय खारदुंगलाकडे. खारदुंगला बर्फवृष्टी खूप चालू आहे म्हणतात, त्यामुळे सोडतात का नाही याची गॅरंटी नाही आहे. पण बघूयात आपला प्रवास कसा होतोय पुढचा. मागास पापे आहे पिलियन म्हणून. कारगिल हॉस्पिटलमध्ये 4 दिवस काढून त्यानंतर कारगिल ते लेह असा सुंदर प्रवास, त्यात पाहिलेली वेगवेगळी ठिकाण, त्यात लेह सिटीमध्ये ॲक्लमटायझेशनसाठी काढलेले 2 दिवस, असा भरपूर विश्रांतीचा वेळ घेऊन आता आम्ही निघालो होतो खारदुंगला पासकडे. इथून पुढेच हुंदर, त्याचप्रमाणे सियाचिन बेस कॅम्प आणि त्यानंतर पुढे पँगॉंग लेक, असा आमचा मोठा प्रवास होता. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.